जो बांग्लादेश में हुआ ना, वो यहाँ होते हुए भी देर नहीं लगनी थी अगर हमारे इतने शीर्ष नेतृत्व जो हमारे इतने सशक्त नहीं होते। यहाँ पे जब फार्मर्स प्रोटेस्ट हुए, वहां पे लाशें लटकी थी, वहां पे रेप हो रहे थे, और जब वो किसानों के हितकारी बिल जो वापस लिए गए थे, तो पूरा देश जो है वो चौंक गया था, और वो किसान आज भी वहां बैठे हुए हैं। कंगना राणावतनी केलेला आहे। नाही, वादग्रस्त महिलांकडून वादग्रस्तच वक्तव्य आहे ना. ज्यांचा नेचर, ज्यांचा स्वभाव, ज्यांची भाषा ही नेहमीच, ज्यांचा अभ्यासच नाही, ज्यांची भाषा अशीच आहे. कंगना राणावतला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका. भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत बरं का, त्यांना काय तिच्याविषयी करायचं ते करू द्या. आम्ही तिला फार गांभीर्याने घेत नाही. केंद्राची पेन्शन योजना राज्यात आता लागू होणार आहे. खरं म्हणजे हे जे वक्तव्य आहे, शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती, किंवा बलात्कार झाले, याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना राणावतचं रिसर स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि त्या स्टेटमेंटवरती आम्ही मग पार्लमेंटला चर्चा घडवू. त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया काय द्यायची? तर नरेंद्र मोदीच त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी लोकसभेमध्ये म्हणतात शेतकऱ्यांना, तर त्या ज्या व्यक्ती तुम्ही ज्या विशेष व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे त्याच्याबद्दलची काही प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही. स्वतःच नरेंद्र मोदी अन्नदात्याला आतंकवादी नक्षलवादी म्हणत असतील, आंदोलनजीवी म्हणत असतील, तर त्यांच्याबद्दल आता काय प्रतिक्रिया द्यावी? शेतकरी हा त्यांच्यासाठी कुठल्याच स्थानात नाही, अशी परिस्थिती आज केंद्रातल्या आणि राज्याच्या सरकारमध्ये आहे.